नमस्कार, मी विशाल दत्तात्रय वीर। माझे वडील दत्तात्रय नामदेव वीर हे पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत आणि त्यालाच सेंद्रिय शेतीमध्ये त्यांना आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी आता सेंद्रिय शेतीकडे त्यांचा कल वाढलेला आहे आणि ह्याला प्रोत्साहन म्हणून मी माझ्या वडिलांच्या शेतीला मदत करत आहे। मग त्यांनी शेतामध्ये जी काय निविष्ठा तयार करतात, जीवामृत, गोकरापामृत किंवा दशपर्णी अर्क, ह्याच्या फवारण्या मी शेतामध्ये आमच्या पिकावर करून आमची शेती विषमुक्त अशा पद्धतीने करत आहोत। आज आमच्या शेतामध्ये पपई आणि कांदे ही दोन पिकं आहेत। जर आम्ही आमच्या शेतामध्ये पपईमध्ये कांदे हे आंतरपीक घेतलेले आहे आणि ह्यावर आम्ही जे बुरशी किंवा कीटकनाशक हे जैविक बुरशी आणि दशपर्णी अर्क यांचा वापर करून आज आमच्या कष्टाला बऱ्यापैकी फळ आलेलं आहे आणि शेती विषमुक्त असल्यामुळं फळं आणि फळभाज्या हे उत्तम प्रकारच्या खायला मिळतात। तर आज आपल्याला विषमुक्त का शेती करायची आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो। जर आज आपल्याला आपल्या पिढीला, पुढल्या पिढीला जर चांगलं आरोग्य द्यायचं असेल आणि दीर्घायुष्य द्यायचं असेल तर सर्व शेतकरी मित्रांना माझं विनंती आहे की त्यांनी आपल्या स्वतःकडून सुरुवात करायची आहे आणि सेंद्रिय शेती, केमिकलयुक्त, बिगर विषयुक्त शेती असं तयार करून स्वतःही आपल्या घरी तेच भाजीपाला खायचा आहे आणि आपल्या नातेवाईकांना किंवा पाहुणे रावळ्यांना किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि जो आपण माल बाजारात विकणार आहोत तोही माल विषमुक्त असला पाहिजे, जेणेकरून आपलं सर्वांचं आरोग्य चांगले राहील। आज आपण पाहत आहोत शेती खर्चिक होत चाललेली आहे, यावर जास्त खर्च आपला कीटकनाशकं आणि खतं यावर होत आहे। तर ह्याला पर्याय म्हणून सेंद्रिय शेती आपण अंगीकारली पाहिजे, कारण सेंद्रिय शेतीमध्ये जे आहे ती स्वतः आपण तयार करू शकतो, बरेच औषधं, खतं, आणि त्याचा परिणाम ते विषमुक्त झाल्यामुळं खर्चही कमी होणार आहे आणि आरोग्यही चांगलं राहणार आहे। माझं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की त्यांनी सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं। धन्यवाद।